आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अल निनोचा प्रभाव आणि हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली असून येत्या 3-4 दिवसात राज्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्यानं आकाशात ढगाळ वातावरण दिसून येत असून मुंबई वगळता इतर भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मुंबईला मात्र नागरिकांना पावसाच्या सरींऐवजी दमट हवामान आणि वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत। भारतीय हवामान विभागानं सांगितल्यानुसार 8 मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। याचबरोबर उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ इत्यादी राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्यानं देशातील अनेक भागात पुढील काही दिवसात जोरदार पाऊस, वादळी वारे आणि वीज कोसळण्याचा अलर्ट जारी केला आहे। 12 मे पर्यंत उत्तर पश्चिम भारतात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे। याचबरोबर विदर्भातीलही अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अनेक दिवसापासून कडाक्याच्या उन्हानं होरपळून निघालेल्या विदर्भातील लोकांना सध्या थोडा दिलासा मिळाला आहे। गुरुवारी 7 मे रोजी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन अमरावती, गोंदिया, यवतमाळ, भंडारा, वाशिम इत्यादी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। विदर्भात तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर गेल्यानं नागरिक उकाड्यानं त्रस्त झाले होते। मात्र गुरुवारनंतर आकाशात ढग जमा झाल्यानं काही भागात पावसाला सुरुवात झाली। अमरावती व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं। हलक्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। येत्या 4 दिवसात विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे।